नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहत आहात लाईव्ह ट्रेन न्यूज. आता आपण आहोत कासोदा येथील वसंत सागर सहकारी साखर कारखाना परिसरात. या ठिकाणी जी बचाव समिती आहे त्या समितीतर्फे एक जी सभा आहे ती या ठिकाणी घेण्यात आली विठ्ठल मंदिरा परिसरात. विश्वास, परंपरा आणि शुद्ध सोन्याची ओळख. भंगाळे गोल्ड. प्रत्येक दागिन्यात परंपरेची, विश्वासाची परंपरा, सौंदर्याची ओळख. जे आपण काही शेतकऱ्यांची संवाद साधणार आहोत. दादा, काय सांगाल? गुलाब दादा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे. आता या कारखान्याची परिस्थिती अशी आहे की 14,500 शेतकरी आहेत आणि कारखाना बंद झाल्यामुळे या परिसराचा विकास पूर्णपणे थांबलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये गेल्या 2 वर्षापासून या कारखान्याचा विषय चाललेला आहे, परंतु एक आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री कोणीही बोलायला तयार नाही. वास्तविक या ठिकाणी आज संपूर्ण शेतकरी कामगार येणार होते. या ठिकाणी पालकमंत्र्यांनी यायला पाहिजे होतं. कमीत कमी पालकमंत्र्यांनी आदेश दिले पाहिजे होते. तहसीलदार साहेबांनी आलं पाहिजे होतं. कुठतरी शब्द दिला पाहिजे होता, पण तसं काही झालं नाही. म्हणजे ह्या परिसरातले जे आमदार, खासदार, मंत्री आहेत त्यांना मस्ती आलेली आहे. त्यांना असं वाटतं की शेतकरी मेला तरी चालेल, कामगार मेला तरी चालेल, फक्त आपलं कसं भलं होईल एवढं या ठिकाणी या राजकारणाचं चालू आहे. पण मी या ठिकाणी सांगतो, जिल्हा बँकेचा चेअरमन साहेब, बँक तुमच्या बापाची नाही, आमच्या सगळ्यांच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बापाची आहे. आणि सगळ्या आमदार, खासदारांना सांगतो, अजून विचार करा. तुमचे दिवस संपलेले आहेत, आता दिवस आमचे येत आहेत. रस्त्यावर फिरू देणार नाही ही या ठिकाणी सांगतो. अजून या ठिकाणी रस्ता देखील आम्ही पुढे, आणि याच्या पुढे आमचं हे जे कार्यक्रम आहे, हे जे आंदोलन आहे, हे फार मोठे आक्रमक होणार आहे. या ठिकाणी कदाचित तुम्ही असं समजू नका कामगारांना हात कुठेतरी किरकोळ आहेत, शेतकरी किरकोळ आहेत. याच ठिकाणी, याच जागेवर एक फार मोठा इतिहास घडलेला आहे. तो इतिहास पुन्हा घडू देऊ नका, एवढंच मी सांगतो. आपल्यासोबत महानंदाताई ताई, आता आपण नुकता प्रवेश केलेला आहे. आता आपण या शेतकऱ्यांसोबत पुढे काही आवाज उचलणार आहात का? आवाज उठवणारच आहे. मी आतापर्यंत त्यांना सहकार्यच करत आलेली आहे. त्यांच्या दृष्टीने आंदोलनांमध्ये सहभाग देखील मी घेतलेला आहे. कारखान्याची इत्यंभूत माहिती मला आहे. त्याच्यामुळे ज्या लेवल पर्यंत जावं लागेल त्या लेवल पर्यंत जाऊन मी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहे आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहे. आपल्यासोबत रमेश माणिक पाटील आहेत. रमेश दादा, या ठिकाणी जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यातला सर्वात मोठं कार्यक्षेत्र असलेला हा कारखाना आहे. जर महाराष्ट्रातील पाहिलं तर 285 एकर मध्ये हा कारखाना आहे. काय नेमकं आपली आता भूमिका? मला शासनाला एवढं सांगायचंय, इथल्या मंत्र्यांना, राजकारण्यांना, आमदारांना, खासदारांना सांगायचंय की यांचं म्हणणं आहे आम्हाला पाडळचं धरण पूर्ण करायचंय, आम्हाला धारागीर धरण पूर्ण करायचंय, आम्हाला पद्मालय धरण पूर्ण करायचंय, आम्हाला बलून बंधारे बांधवायचे. अरे हे सर्व बांधले, इथे पाणी राहील, परंतु या जळगाव जिल्ह्यामध्ये जर साखर कारखानाच राहणार नाही तर तुम्ही तरी सक्सेस होणार आहेत का? हा कारखाना शेतकऱ्याचा आहे, शेतमजुराचा आहे. त्याच्यामुळे हा कारखाना सरकारने वाचवलाच पाहिजे, एवढ्याच प्रकारची भावना या शेतकऱ्यांची आहे. आता एवढं मोठं जलसमाधीचं आंदोलनाचं शेतकऱ्यांनी डिक्लेअर केलेलं असताना सुद्धा या शासनाचं किती लक्ष नाहीये याच्याकडे. तर इथे एकही प्रशासकीय अधिकारी शासनातर्फे आलेला नाहीये. हे पोलिसांच्या जोरावर, पोलिसाच्या बळावर हे आमचं आंदोलन मोडून काढण्याचा हा प्रयत्न शासनाचा आहे. याचा सुद्धा आम्ही धिक्कार करतो आणि शासनाला विनंती करतो आम्ही की तुम्ही लक्ष द्या. हा हजारो शेतकऱ्यांचा नव्हे तर हा जळगाव जिल्ह्याचा जीवना मरणाचा प्रश्न आहे. 1970-71 साली आमच्या आजोबा पंजोबा यांनी ही जी जमीन साखर कारखान्यासाठी दिली होती, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी दिली होती, शेतकऱ्यांच्या हितासाठी दिली होती. त्यांना माहिती होतं की आमच्या नातू पंतू, आमचे मुलं यांना रोजगार मिळेल या उद्देशाने आमच्या आजोबांनी ही जमीन दिली होती. पण आता कधी विकणारा आणि घेणारा कोणी पण घेईल त्याच्या आम्ही कंबर मोडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कारखाना उभारण्यासाठी आमच्या वडिलांनी फक्त 300 रुपये आणि 400 रुपये एकर प्रमाणे जमीन दिलेली आहे. ती यांना विकण्यासाठी नाही दिलेली आहे. इथं कुठेतरी कारखाना उभा राहावा, लोकांना काम मिळावं आणि शेतकऱ्यांच्या पुत्रांना कायमस्वरूपी नोकरीला ठेवणार होते. पण आमची नोकरी बी गेली, जमीन बी गेली, बाबा बी गेला आणि तस्मे बी गेला. आमची जमीन आम्हाला परत पाहिजे. यांना जर पैसे वसूल करायचे असतील तर यांनी कारखान्याची मशिनरी विकावी आणि आमची जमीन खाली करून परत द्यावी. ते कारखान्याच्या मशिनरी विकून त्यांनी त्यांचे पैसे वसूल करावे.
यांच्या काही अधिकार नाही कारखान्याच्या जमीन विकण्याच्या. तर या ठिकाणी जर बघितलं तर शेतकरी असतील, सभासद असतील, ते कुठेतरी आक्रमक होताना दिसलेत. त्यांची मागणी एकच आहे की आम्ही कुठेतरी रोजगार मिळेल, आमच्या भविष्यासाठी हा कारखाना या ठिकाणी येईल, या आशेने आम्ही आमच्या जमिनी दिल्या होत्या कवडीमोल भावानी. आता सरकारने किंवा जिल्हा बँकेने त्यांचं कर्ज जरूर वसूल करावं, आमचा त्याला विरोध नाहीये, मात्र आमच्या जमिनी परत कराव्या किंवा हा कारखाना तरी परत सुरू करावा, यासाठी आता हे शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे. आता त्यांनी कुठेतरी जलसमाधीचा इशारा सरकारला दिला होता, मात्र आता भविष्यात खूप मोठं आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यात उभारण्यात येईल असा इशारा या ठिकाणी या शेतकरी सभासदांनी दिला आहे. प्रवीण पाटील, कासोदा, लाईव्ह ट्रेन न्यूज, जळगाव.